नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आम्ही आता जातोय मॉलला. कोणत्या? एक्सपेरिया. कोण कोण आहे सोबत? मी आणि जान. हा ना, लवकर याल ना? लवकरच यायचंय मला. अजून बॅग पण पॅक करायची आहे. तुला माहिती आहे केली पण अजून आता कपडे बी परत करायचे. आणि तुला हे माहिती आहे ना ते किती दूर आहे? हो. लवकर जा आणि लवकर या. संध्याकाळी आपल्याला रात्री 10 वाजता निघायचं. ट्रेन पकडायची आहे ना? हां, चल मग. चालले, जाऊन येऊ दे. लवकर फिरू. शॉपिंग वगैरे करा, खा प्या. आल्यावर जेवणार आहे का तिकडनं खाऊनच येणार आहे? खाऊनच येऊ. हां, पण मला कळवा तसं, मग मी करेन. कारण मग वेळ नको वाया घालवायला. हां, चल चाले वरती जरा काम करून येते. तुला मी म्हटलं होतं माझ्या गावाला जायच्या आधी माझ्या हातचा आमटी भात खा. तर तुला काय म्हणणं आहे? खाल्ला आता. खाल्लास ना? हा, पण मग रिव्ह्यू मस्त एकदम. आणि सोबत भजी कांद्याची. हा ना, आवडलं तुला? तसे माझ्याकडे जरा तुझ्या जेवणाचे हाल झाले ना? नाही, नक्की? हा, उलट मी देवरुखला खात नाही त्या भाज्या इथे खाल्ल्या. हा, आमच्याकडे ते एक वैशिष्ट्य आहे, सगळ्याच भाज्या कंपल्सरी खायला लागतात. चॉईसच नसतं ना. करूनच गेल्यावर मग काय करणार? मी स्वयंपाक करते, ऑफिसला जाते, म्हणजे घरी असतात त्यांना तेच खावं लागतं. पण आवडलं ना? व्हेरी गुड. आज गुंजन गावाला चालले. ऑलमोस्ट 7 दिवस झाले तिला इथे येऊन. आम्ही खूप वेळ नाही देऊ शकलो तिला, पण मी तरी कंपनी एन्जॉय केली तुझी. मला खूप मजा आली. सगळ्यांसोबत एन्जॉय केलंस ना? मजा आली ना? सो आता मी तिला सोडायला चालले. ते तर मी तुम्हाला दाखवेनच. पण थोडंसं वाईट वाटतंय की तू खूप लवकर चालली आहेस. मी येईन परत. वाव, तिने प्रॉमिस केलंय ऑन कॅमेरा की ती परत येणार आहे. आता तिला यावं लागणार आहे. आता परत सुट्टी कधी असेल मला तेव्हा. हा, अशी तुला म्हणजे आठवड्याभराची सुट्टी, 4-5 दिवसाची सुट्टी मिळाली ना की पटकन गाडीत बसायचं आणि इकडे येऊन जायचं. मी तुला, तू म्हणशील तिथनं मी पिकअप पण करेन आणि ड्रॉप पण करेन. ओके? हां, दिवाळी आणि गणपतीला तुम्हीच तिकडे येणार. आम्ही गणपतीला, दिवाळीला नाही येत. तू ये दिवाळीतले. पहिले सणाचे दिवस आपापल्या घरी राहायचं, नंतर मग एकमेकांच्या घरचा फराळ संपायला जायचं. चला माऊ गुंजन घाबरते. ते बघ काय नाही आपल्या पाळलेल्या आहेत त्या. बघताय बघ कसं. हे बघ गुंजन एवढीशा मांजरांना घाबरते. चल ये. मी इथे बघ, मी इथे थांबले बस. चल कोणी नाहीये. हा, ती घाबरते. मग किती गाड्या पकडल्यास ठाण्याला जायला? किती वेळा प्लॅटफॉर्म चेंज केला? पहिलं 3 वर आलो ना, मग परत धावत मागे गेलो. तिकडे 2 वर गेलो, परत 2 वरून 3 वर आलो. तेवढ्या 2 गाड्या गेल्या आपल्या. असंच असतं. जाऊ देत काय. आता हे जाणार 11 वाजताच्या आधी पोहोचणार. एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन आम्ही दोघी जणी जिने चढतोय उतरतोय. गाड्या लेट आहेत आणि आम्हाला ठाण्याला कोकण कन्या पकडायची आहे वेळेवर. 11:30 पर्यंत येते. बघूया. ठाण्याला पोचलो ना वेळेवर? हो. तुला टेन्शन आलेलं की आपण पोचू की नाही? हां, मला थोडं वाटत होतं की आपण लेट पोचू. नाही. सो आम्ही पोचलो डोंबिवलीवरनं ठाण्याला. तुला काय खायचं आहे? पाणी वगैरे काय? पाणी घेऊ विकत? नाही, पाणी घेऊया. आणि चिप्स वगैरे काय असं हवं आहे? आम्ही आहे ना एवढ्या धावपळीमध्ये ट्रेनमध्ये काय, मी रिक्षात बसल्यावर माझ्या लक्षात आलं आम्ही चिरागसाठी काहीच खायला घेतलेलं नाही आहे. बाकी छोटी मोठी शॉपिंग केली आहे त्याच्यासाठी, पण खायला काहीच नाही घेतलं आहे. आता ते लहान आहे ना तो, मग तो असा जाईल तू काय आणलंस खायला असं बघायला, तर काहीच नसेल. आता मलाच खूप कसं तरी वाटतंय. मी डोंबिवली स्टेशनला आले, मग मी विचार केला आमच्या तिथलं ते नाके ब्रदर्स हे चाले असेल स्वीट मार्ट, तर ते नेमकी बिल्डिंग हे झाले तर रिडेव्हलपला गेले, तर ते पण तिथे कुठे नाही दिसलं. चिराग, वी आर व्हेरी सॉरी, आम्ही गडबडीत विसरलोय सगळं घ्यायला, खाऊ घ्यायला, बाकी घेतलंय. तर जरा ॲडजस्ट कर. तू ना जरा देवरुखमध्येच घे खायला.
होय. आणि त्याचा QR कोड पाठवून दे, आम्ही लगेच इकडनं गुगल पे करतो. तेच तुझं खाऊ असेल. चिराग लक्षात ठेवा, हे तुझा देवरुखमध्ये बेस्ट कुठे खायला मिळतं तिथे घे आणि त्याचं QR कोड मला ताबडतोब पाठव. टाटा, बाय बाय गुंजन, बाय बाय. फायनली गुंजननी ट्रेन पकडलेली आहे आणि आय डोंट नो, मला खूप वाईट वाटलं, एकदम मन भरून आलंय माझं. ती पहिल्यांदाच आली आमच्याकडे राहायला आणि आम्ही पुरेसा वेळ नाही देऊ शकलो तिला. गुंजनला तिची सीट मिळालेली आहे आणि तिचे काका एकदम तिला प्रिपेअर करून देतात. बाय बाय. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.